सध्याची सगळ्यात मोठी समस्या आहे म्हणजे कचरा, शहरातील कचरा. शहरामध्ये सकाळी कुठेही आपण बाहेर फिरलो दिवसभरामध्ये सगळीकडे कचराच कचरा दिसतोय. आता सध्या तुम्ही जे दालनाचं काम चालू आहे, तर त्याच्यामध्ये कोट्यवधी खर्च करण्याची काही गरज होती का? महात्मा फुले मंडई आहे, पण त्या मंडईची अवस्था पाहिली तर गाईचा गोठा झालेला आहे. तिथे किडे पडलेले त्या शौचालयामध्ये. पालिकेला असं वाटत नाही का की बाबा शौचालय असावे शहरामध्ये? स्वतःची प्रसिद्धी करतात. महापालिकेचा प्रसिद्धी विभाग असून सुद्धा ते फक्त पैसे खातात आणि आयुक्तांनी स्वतःची प्रसिद्धी करायला खासगी विभागाला काम दिलेले आणि त्याच्यावर ते हजारो रुपये खर्च करतात. महापालिकेची परिस्थिती बिकट असताना सुद्धा प्रसिद्धीवर खर्च करावा हे योग्य वाटतं का? दिवसेंदिवस महानगरपालिका बदलतीये. शहरातील समस्या, कचरा, पाणी, रस्ते आणि या सगळ्याचं मागचं चेहरा म्हणजे प्रशासक, आयुक्त यशवंत डांगे आज आपल्यासोबत आहेत. सर, वास्तव खबर म्हणजे तुमचं स्वागत. आपण सरांशी आज बातचीत करणार आहोत. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की आता पावसाळा चालू आहे, पावसाळा तोंडावर आलेला आहे, तर पावसाळ्याच्या अनुषंगाने तुम्ही काय उपाययोजना केलेल्या आहेत शहरामध्ये? शहरामध्ये असणारे एकूण 21 मोठे नाले, त्याचबरोबर शहरातून वाहणारी सीना नदी, या 21 नाल्याची साफसफाई आपण जवळजवळ 22 एप्रिल पासून हाती घेतलेली आहे. ते 100% पूर्ण झालेली आहे. या साफसफाईच्या दरम्यान त्या नाल्यामध्ये असणाऱ्या जी झाडे वनस्पती वाढलेली आहेत किंवा काही कचरा टाकलेला आहे तो आपण बाजूला काढून तो डंपर JCBच्या साहाय्याने तो वाहून आपण आपल्या कचरा डेपोकडे तो गाळ घेऊन गेलेलो आहोत. यामुळं पाणी, जरी पाऊस झाला मोठ्या प्रमाणात, 200 mmचा स्टॉर्म झाला, मोठ्या प्रमाणात पाणी आले तरी सुद्धा काही प्रॉब्लेम झाला नाही. चांगल्या पद्धतीने पाण्याचा निचरा झाला आणि जवळजवळ आपलं नाले सफाई 21 जे नाले आहेत शहरात त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. सीना नदीची सुद्धा देखील आपण साफसफाई केलेली. त्याचबरोबर शहरात असणारे रस्त्याच्या कडेचे मोठे जे नाले आहेत ते सुद्धा आपण लेबर लावून साफ केलेले आहेत. जवळजवळ 40 लेबर एका भागामध्ये असे जवळजवळ 160 लेबर वेगवेगळ्या शहराच्या ठिकाणी काम करून आपण ते नाले देखील मोकळे केलेले आहे. त्यामुळे शहरामध्ये कुठे पाणी तुंबणे किंवा असं एखाद्या भागात पाणी जाणे अशा समस्या रेअरली उद्भवलेल्या आहेत. शहरामध्ये मुख्य करून 2 ठिकाणी पाणी जमा होण्याचे प्रॉब्लेम्स होते. त्याच्यामध्ये एक होता ते नरहरी नगरचा होता, दुसरा होता तो गांधी मैदान आणि त्या परिसरातला. त्या ठिकाणी देखील आपण महापालिकेच्या माध्यमातून 1200 mmची सिमेंट पाईप अंडरग्राऊंड आपण त्या ठिकाणी टाकले, तर छानसे चेंबर बांधलेले आहेत. त्यामुळं पडणारे पावसाचे पाणी हा जलद निचरा होण्यास निश्चितपणे मदत होते आणि त्या भागामध्ये यावर्षी इतका पाऊस होऊन देखील त्या नरहरी नगर परिसर किंवा गांधी मैदान परिसरामध्ये पाणी साचलेलं नाही. पावसाळ्याच्या अनुषंगाने अजून एक माझा प्रश्न असा आहे की धोकादायक इमारती, तर पालिकेने किती इमारतधारकांना नोटिसा दिलेल्या आहेत आणि किती इमारती पाडलेल्या आहेत? महापालिकेने पावसाळ्यापूर्वीच आपण शहरातल्या जवळजवळ 198 इमारतींचं, धोकादायक इमारतीचं सर्वेक्षण केलं. त्यामध्ये C1, C2, B1, B2 अशा पद्धतीचं एक वर्गीकरण आहे. C1 मध्ये जे अति धोकादायक इमारती आहेत त्यामध्ये 15 इमारती आहेत. तिथं सध्या 12-13 इमारतीमध्ये कोण राहत नाही. 1-2 इमारतीमध्ये भाडेकरू आणि मालक वाद आहे, त्यामुळे तिथं राहतात. आम्ही त्यांना तशा नोटीस आणि सूचना दिलेल्या आहेत. त्यातली एक अति धोकादायक जे आहे महाजन गल्लीतलं, तिचं आमचं पाडायचं नियोजन आहे. ते लवकरच आम्ही पाडू. आता मध्येच एक कापड बाजारमधली एक धोकादायक इमारत होती, ती कोसळली. सुदैवाने काही जीवितहानी तिथं झालेली नाहीये. तर पावसाळ्यात त्या अनुषंगाने काही उपाययोजना तुम्ही केलेल्या आहेत किंवा असं काही घडणार नाही एक जेणेकरून? महाजन गल्लीतली एक इमारत आहे, ती अति धोकादायक मध्ये आहे. तिथं वास्तव्याला कोणी नाही आणि ते आम्ही पाडायचं नियोजन केलेलं आहे. ती वाहतूक बंद करावं लागते दोन्ही बाजू. आजूबाजूच्या घरातल्या लोकांना बाहेर काढावं लागते आणि मग तिला पाडावं लागते. तर त्याचं नियोजन केलेलं आहे. ते एक 10 दिवसामध्ये ते आम्ही पाडून म्हणजे ते जमीनदोस्त करतोय.
कचरा सध्याची सगळ्यात मोठी समस्या आहे म्हणजे कचरा, शहरातील कचरा. हम्म, शहरामध्ये सकाळी कुठेही आपण बाहेर फिरलो दिवसभरामध्ये सगळीकडे कचराच कचरा दिसतोय. हम्म. आणि नगरमधले जे ठेकेदार आहेत ते वादग्रस्त आहेत. मग तुम्ही त्यांच्यावर कारवाई करत नाही का? महापालिकेचा जो कचऱ्याचा जो ठेका आहे तो म्हणजे प्रति टन म्हणजे वजनावर दिलेला आहे. एक जितकं वजन ठेकेदार शहरामधून कचऱ्याचा गोळा करतो त्याचं मोजमाप होतं आणि त्या प्रमाणात त्याला पैसे दिले जातात. परंतु सध्या का त्या ठेकेदाराला टर्मिनेशनची नोटीस दिलेली आहे. नव्यानं निविदा देखील आपण काढलेली आहे. त्यामुळे थोडंफार त्यांच्या कामकाजामध्ये लेथार्जी आहे. त्यामुळे कचऱ्याचं जरा थोड्याफार प्रमाणात दिसतोय. परंतु मोठ्या प्रमाणात त्यांना आपण दंड लावतो. महिन्याला जवळजवळ 5 ते 10 लाख रुपयाचा आपण दंड त्यांच्या बिलातून वसूल करतोय नॉन फंक्शनिंगसाठी. आणि त्यांच्यावरती कंटिन्युअसली सुपरवाइज करून ज्या ज्या ठिकाणाहून तक्रारी येतात किंवा ज्या ठिकाणी घंटागाडी जात नाही त्या ठिकाणी त्यांना ती घंटागाडी पाठवण्यासाठी महापालिकेमार्फत भाग पाडलं जातं. शहरामध्ये अनेक ठिकाणी आहे, जसं की बंगाल चौक आहे, इथं बालिका आश्रम रोड आहे, बऱ्याच ठिकाणी कचरा दिसतो शहरामध्ये जर आपण गेलो तर. हो बरोबर आहे. काही स्पॉट असे आहेत की गल्ली बोळातला आतला जो कचरा आहे तो महापालिकेचे कर्मचारी साफसफाई करून त्या ठिकाणी आणून तात्पुरता ठेवतात आणि तो मग उचलला जातो. ठेकेदारांनी जरी सकाळी जरी 9-9:30 वाजता तिथला कचरा काढला तर आमचे कर्मचारी जे आहेत महापालिकेचे जे आत काम करतात तर ते हातगाड्याने कचरा गोळा करून त्या ठिकाणी आणतात आणि त्यानंतर मग तो गोळा झाल्यानंतर मग दुपारच्या वेळेत तो उचलला जातो. त्यामुळे आपल्याला बऱ्याच ठिकाणी असं दिसतं चित्र. जसं की तुम्ही आता सांगितलं की दंड त्यांना ठोठवला जातो, हम्म. तरी सुद्धा हे चित्र शहरामध्ये दिसते. मग ठेकेदार तुमचं ऐकत नाही का? मग किंवा आयुक्त त्यांना पाठीशी घालतात? नाही, पाठीशी घालण्याचा प्रश्न नाही. जे आपले जे लिगल प्रोसिजर आहे तर अजून ठेकेदाराची मुदत एक 6 महिने आहे संपण्यासाठी अवधी आहे. तर ते आपण त्यांना बिफोर त्यांना टर्मिनेशन करतोय. आपण नव्यानं निविदा सुद्धा प्रसिद्ध केलेली आहे. त्या वर्तमानपत्रात सुद्धा ती निविदा आलेली आहे. त्यामुळे एखाद्या महिन्याभरामध्ये नवीन कोणी ऑपरेटर आल्यानंतर या कामकाजामध्ये निश्चितपणे सुधारणा होईल. शहरातील मोबाईल टॉवर्स 2019च्या संख्येनुसार 2012 पैकी 70 टॉवर्स बेकायदेशीर आहेत. मग त्यांच्यावर काही कारवाई केलेली का? त्यांना काही दंड ठोठावलेला आहे का पालिकेने? मोबाईल टॉवरच्या बाबतीमध्ये विशेषतः इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजी माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या सूचना आहेत की बाबा जे डिस्कनेक्ट करू नका, म्हणजे ते डिमॉलिश किंवा त्याची कनेक्टिव्हिटी लोकांची त्या परिसरातली हॅम्पर होणार नाही या पद्धतीने काळजी घ्यावी अशा सूचना आहेत. त्यांच्यावर थकबाकी आहे त्या थकबाकीच्या अनुषंगाने त्यांच्या फायनान्स त्यांच्या वित्त विभागाशी तशा पद्धतीने आपण म्हणजे संपर्कात आहोत. जास्तीत जास्त वसुली करून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. पण तो शासनाच्या सूचना आहेत की म्हणजे कनेक्टिव्हिटी कोणत्याही परिस्थितीमध्ये हॅम्पर होता कामा नये. त्यामुळे आपण थेट कारवाई आपण करत नाही. ते सील करणे किंवा त्या ठिकाणी त्यांना मज्जाव करणे किंवा इलेक्ट्रिसिटी कट करणे यासारख्या गोष्टी आपण टाळतोय आता त्याच्यामध्ये. पालिकेचा हा उत्पन्नाचा भाग आहे, तर काय तुम्ही कारवाई करणार? तुम्ही त्यांच्या मालमत्ता जप्त करणार की तुम्ही सील करणार? नाही, ते कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत. या ज्या टेलिफोन ऑपरेटर कंपनी आहेत त्यांचे कॉर्पोरेटर ऑफिस आहे, त्यांचं फायनान्स डिपार्टमेंट आहे, त्यांचं लीगल टीम आहे. ती लीगल टीमच्या माध्यमातून त्यांच्याशी आपण संपर्क करतोय आणि ते काही डिस्प्युटेड गोष्टी आहेत त्या डिस्प्युटेड गोष्टी सोडून आपण उरलेली बिलं वसूल करतोय त्यांच्याकडून. 20 ते 30% जे आहेत त्याच्यातले 100 टॉवर असतील तर 20 ते 30% लोकांनी फक्त पैसे भरलेले नाहीत त्याच्यामधले. ते बी त्यांचं वेगळ्या काही गोष्टीचं म्हणणं आहे आम्हाला जास्त आहे, आम्हाला मान्य नाही. तर ते म्हणजे निगोशिएशन चालू आहे त्याच्यामध्ये. पहिले जे आयुक्त होते त्यांनी बंगल्यावर लाईटींना खर्च केला. आता सध्या तुम्ही जे दालनाचं काम चालू आहे तर त्याच्यामध्ये कोट्यवधी खर्च करण्याची काही गरज होती का, असं मी म्हणत नाही, असं नागरिक आणि नगरसेवकांचा आरोप आहे. नाही, हे चुकीचं आहे. म्हणजे जो परसेप्शन आहे जो समज आहे तो चुकीचा आहे. त्याच्यावरती कोट्यवधी रुपयाचा खर्च होतो हे म्हणणं हे चुकीचं आहे. बसण्यासाठी एखादी चांगली व्यवस्था असावी किंवा हे शहराचं एक म्हणजे आयुक्तांचं कार्यालय आहे. महापालिका एक शहराची म्हणजे पालकत्वाची जबाबदारी आहे, मुख्य कार्यालय आहे. त्या ठिकाणी लोकांना बसण्यासाठी नीट व्यवस्थित खुर्च्या देखील नव्हत्या. खुर्च्या तुटलेल्या होत्या. फर्निचरची अतिशय वाईट अवस्था होती. किंवा एखादं वेटिंग रूम आहे त्या ठिकाणी सुद्धा देखील बसण्याची व्यवस्था नव्हती. बाहेर वरांड्यात उभा राहायला लावायचं. नागरिकांसाठी येणाऱ्या नागरिक आहेत जे अभ्यागत आहेत जे व्हिजिटर आहेत त्यांना खास बसण्यासाठी वगैरे आपण चांगल्या पद्धतीची व्यवस्था करतोय.
त्यांना आल्यानंतर पाणी देता येईल, त्यांना बसवता येईल कोचवरती, काही पेपर पुस्तक वाचवता येईल, देता येईल. यासाठी आपण थोडंफार रिनोव्हेशन करतोय. पण पालिकेची परिस्थिती बिकट असताना महावितरणचे काही बिलं थकलेली आहेत, नोटिसा वगैरे येतात, मग त्यातून हा खर्च नाही, किरकोळ खर्च आहे तो. 25 ते 30 लक्ष रुपयाचा त्या रिनोव्हेशन वरती खर्च आहे. त्यामुळे काही असं म्हणजे ती तर बिल वर्षानुवर्ष 200 कोटी रुपये थकलेले आहेत MSEDCL चे. 100 कोटी रुपये इरिगेशन डिपार्टमेंटचे थकलेले आहेत. म्हणून त्याचा रिटायर कर्मचाऱ्यांना पालिकेकडनं ग्रॅज्युटी आणि फंड सुद्धा दिले जातात. सर्वसाधारणपणे GST अनुदानातून आपण पगार करतो, काही रक्कम आपण दरप्रमाणे त्यांची सिनियरिटी लावली जाते, त्याप्रमाणे आपण त्यांना अदा करतो. शहरातील सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे महिलांसाठी शौचालय. आपण इकडे कापड बाजारात गेलो की खरेदी करण्यासाठी 3-3 तास जातात, त्याच्यानंतर महिलांची कुचंबना होते. माणिक चौकामध्ये शौचालय आहे, त्याच्यानंतर गंज बाजारमध्ये शौचालय आहे, पण गंज बाजारातलं जर शौचालय आपण पाहिलं अतिशय दुर्दशा आहे तिथं. महात्मा फुले मंडई आहे, पण त्या मंडईची अवस्था पाहिली तिथं गाईचा गोठा झालेला आहे, तिथे किडे पडलेले त्या शौचालयामध्ये. पालिकेला असं वाटत नाही का की बाबा शौचालय असावे शहरामध्ये? नाही, बरोबर आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या कापड बाजारावरच्या मार्केट परिसरामध्ये अनेक समस्या आहेत. या समस्याला आपण चांगल्या पद्धतीने ऍड्रेस केलं, त्या ठिकाणी पी पार्क केलं, एक पोलीस चौकी केलं, वेळोवेळी अतिक्रमण हटवच्या मोहीम राबवतो, जेणेकरून नागरिकांना त्या कापड बाजारात येणं सुलभ व्हावं, यासाठी आपले प्रयत्न आहेत. महिला येत आहेत, महिलांचा वेळ लागतो खरेदीसाठी, तर त्यांच्यासाठी सोय नाही असं आपलं म्हणणं आहे. ते वास्तववादी आहे. परंतु त्या ठिकाणी एक गंज बाजारामध्ये एक आमचं पूर्वीचे ते लाड सुवर्णकार समाजाला दिलेली जागा आहे, ती आम्ही आता ताब्यात घेतली आणि त्या ठिकाणी एक आम्ही मोठं टॉयलेट कॉम्प्लेक्स उभारतोय, जे त्यामध्ये निश्चितपणे महिलांची सोय होईल. आणि शहरामध्ये जिथे जिथे महापालिकेची सार्वजनिक शौचालय आहेत, आता ती सर्व आपण टॉयलेट सेवा मॉनिटरिंग ॲप म्हणून आहे त्याच्यावरती घेतोय. त्यामध्ये त्या टॉयलेटचं लोकेशनही मिळेल तुम्हाला गुगलवरती. आणि दुसरं म्हणजे ती वापरल्यानंतर त्याची परिस्थितीबद्दल तुम्हाला फीडबॅक बी देता येईल. तो फीडबॅक रिअल टाइम असेल आणि तो आयुक्तापर्यंत येईल आणि मग त्यानुसार आपल्याला या टॉयलेटचा दर्जा सुधारण्यासाठी निश्चितपणे मदत होईल. 2017 मध्ये 3 कोटी रुपये शौचालयासाठी आले होते. पहिली महापालिका अशी असेल की तो निधी परत गेलेला आहे शौचालयासाठी आलेला कधी. आणि विचारण्यात आलं तर असं सांगण्यात आलं की बाबा जागा नव्हत्या, कितीतरी महापालिकेच्या जागांवर अतिक्रमण आहे. असं नाही ना की पालिकेकडे जागा नाही शौचालयासाठी. नाही, हे आपल्यापर्यंत चुकीची माहिती आली. असे काही 3 कोटी रुपये वगैरे काही परत गेलेले नाही. एक ॲस्पिरेशनल टॉयलेट्स नावाचा एक म्हणजे लक्झरी टॉयलेट्स नावाचा एक प्रकार म्हणजे एक नवीन कन्सेप्ट आलेला होता, संकल्पना आलेली होती, त्यासाठी प्रस्ताव मागितलेले होते. परंतु त्यासाठी कमर्शियल साईटच्या ठिकाणच्या जागा आवश्यक होत्या. परंतु त्या ठिकाणचं असणारं शौचालय पाडून आपलं नवीन बांधण्याचं प्रस्तावित होतं. त्यामुळं थोडंफार तिथल्या नागरिकांचा बी विरोध झाला. एकदा शौचालय पाडलं तर त्या ठिकाणी परत शौचालय लोक बांधू देत नाहीत. त्यामुळं तो प्रपोजल बारगळला. आणि मग आता नव्यानं आम्ही काही 4 ठिकाणं दिलेली आहेत, तर ते आता शासनाकडून मंजुरी त्याच्या प्रतीक्षेत आहे. मंजुरी मिळाली की आपण ते करू. कचऱ्यासाठी लाखो रुपये खर्च करून जे घरोघरी बारकोड लावण्यात आले, त्याचा काही उपयोग झालाय का? होईल निश्चितपणे. आता अद्यापर्यंत आम्ही ते ऍक्टिव्हेट केले. आमचं जी जुनी कलेक्शन आणि ट्रान्सपोर्टची जी सिस्टीम होती त्याच्यामध्ये हे बारकोडिंगचं वगैरे काही उल्लेख नव्हता. परंतु आम्ही नवीन जी टेंडर मागवले त्याच्यामध्ये त्या ऑपरेटरनी प्रत्येक घराला व्हिजिट देऊन त्या ठिकाणी स्कॅनिंग करायचं त्याच्यावरती बंधनकारक केलेलं आहे. त्यामुळं आम्ही शहरात लावलेली जी 1,30,000 जी स्कॅन आहे त्या प्रमाणात त्याला पेमेंट होणार आहे. म्हणजे 95% कलेक्शन केलं तर त्याला 100%, 95% घरांना भेटी दिली तर त्याला 100% पेमेंट मिळेल. त्यानंतर जर 94 झालं तर त्याला 1,00,000 रुपयाची पेनल्टी लागेल. 93 झालं तर त्याला 2,00,000 रुपयाची अशा पद्धतीने त्याच्यामध्ये क्लॉजेस टाकलेले आहेत नवीन याच्यामध्ये. 150 कोटीच्या रस्त्यांची कामं चालू आहे, त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदनच. पण पार्किंग सगळ्यात मोठी समस्या आहे शहरामध्ये. त्याच्यामध्ये पाहिलं गेलं तर आपण हॉस्पिटल्स आहे, कांक्री आहे, जाधव आहे, जुनं पाठक आहे, झावरे हॉस्पिटल आहे, रस्त्यावर गाडीच्या पार्किंग आहेत आणि त्यातनं नागरिकांमध्ये रोज वाद होतात. ते मग प्रशासनाच्या नावाने बोंबलतात. मग पार्किंगसाठी काय उपाययोजना करणार आहे पालिका? नाही, आपण काय केलेलं आहे की पार्किंगचं देखील आपण प्रायव्हेटायझेशन केले. पी पार्क म्हणून एक नाशिकची एजन्सी आहे, तिला काम दिलेत. काही रस्ते म्हणजे शहरात जिथे जिथे जास्त प्रॉब्लेम आहे त्या त्या ठिकाणी आपण ते सुरू केलेले आहे अंमलबजावणी.
त्या कंपनीचे प्रतिनिधी असतात, लोकांना एका बाजूला गाड्या लावायला लावतात. म्हणजे थोडीफार शिस्त लागलेली आहे. तक्रारी येत असतात, काही गोष्टी नवीन करत असतात, परंतु त्या तक्रारीपेक्षा फायदा मोठा आहे, व्यापक जनहित आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ते काम आपलं कंटिन्यूअस आहे. पण आपण टप्प्याटप्प्याने शहराच्या अनेक भागामध्ये आपण जसं सांगताय काही हॉस्पिटलचा प्रॉब्लेम आहे, निश्चितपणे आहे. त्या ठिकाणी देखील आपण हे म्हणजे पार्किंग तिथलं नियमन करण्याचं टप्प्याटप्प्याने काम करतोय. मॅक केअर हॉस्पिटल आहे, त्याच्यासमोर देखील सुद्धा पार्किंगची मोठी समस्या आहे. दोन्ही बाजूने गाड्या लावलेल्या असतात. ते एका म्हणजे ऑड आणि इव्हन काय करता येतं का त्यासाठी सुद्धा आपली चाचपणी चालू आहे. भविष्यात निश्चितपणे याच्यावरती मार्ग काढू आपण. तुमच्यावर आरोप आहे की आयुक्त राजकीय हस्तक्षेपाशिवाय काम करत नाही, याच्यावर काय प्रतिक्रिया आहे तुमची? ज्या पद्धतीनं आपण म्हणजे पाहतो त्या गोष्टीकडे, त्या पद्धतीनं त्या त्याचं आकलन केलं जातं. परंतु असं काही नाही. कागद शेवटी मी एक लोकसेवक आहे आणि मला मनपा अधिनियम आणि मला कायदे कानून जे आहे ते माझ्यावर बंधनकारक आहेत. त्यामुळं असं आरोप करणं चुकीचं आहे. लोकशाही प्रणाली आहे आणि याच शहरातल्या लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे. त्यामुळं काही थोडंफार ऐकावं लागतं. त्यांना काही शहराचे प्रश्न माहीत आहेत. शहरातले काय प्रॉब्लेम्स नेमके आहेत आणि त्याला काय उपाययोजना केली पाहिजे त्यांचा देखील अभ्यास आहे. ते बॉर्न अँड ब्रॉट अप इथं झाले. आम्ही 3 वर्षाकरता येतो. कोणाकडून काही चांगल्या गोष्टी घेणं निश्चितपणे एक सकारात्मकतेकडे दृष्टीनं त्याकडे बघितलं पाहिजे, की एखाद्या विषयातलं एखाद्याला माहिती तर त्याच्याकडून माहिती घेणं काही चुकीचं नाही. मी आयुक्त असो, प्रशासक असो, नाहीतर सामान्य नागरिक असो. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एखाद्या प्रश्नावर एखाद्याला त्या गोष्टीतला तज्ञ आहे त्याच्याकडून माहिती घेणं काही चुकीचं नाही. मी त्याच्या आधार घेऊन कोणाशी चर्चा करतोय, कोणाची माझ्याकडून इनपुट घेतोय किंवा कुणाकडून काय प्रॉब्लेम समजावून घेतोय. म्हणजे याचा अर्थ काही राजकीय ह्याच्याखाली येत नाही, आयुक्त दबावाखाली. स्वतःच्या स्वबळावर निर्णय घेऊ शकत नाही, असं सुद्धा काही नागरिकांचं मत आहे. नाही, अनेक निर्णय स्वबळावर घेतलेत. म्हणजे मागच्या वर्षी आम्ही डेंग्यूमुक्त अभियान राबवलं, स्वच्छता अभियान राबवलं. रस्त्यावरची जी अतिक्रमण आहेत मोठ्या प्रमाणात, ही 24 डीपी रस्ते होते, त्याच्यावरचे अतिक्रमणाचे विषय. काही ठिकाणी वृक्षारोपण करावं लागतं, काही ठिकाणी नागरिकांचं आलेलं अतिक्रमण काढावं लागतं किंवा वेगवेगळे जे जे निर्णय आहेत ते आयुक्त स्वतः घेतो. स्वतः प्रशासक म्हणून माझी त्या निर्णयावरती सह्या आहेत. तुम्ही त्यामुळे आता हा तुम्ही आता जो उल्लेख केला डेंग्यू मुक्त अभियान, त्याच्यावर सुद्धा नागरिकांचं असं मत आहे की आयुक्त फक्त नाही का स्वच्छता अभियान, डेंग्यू मुक्त अभियान असे अभियान राबवतात, स्वतःची प्रसिद्धी करतात. महापालिकेचं प्रसिद्धी विभाग असून सुद्धा ते फक्त पैसे खातात आणि आयुक्तांनी स्वतःची प्रसिद्धी करायला खासगी विभागाला काम दिलेलं, त्याच्यावर ते हजारो रुपये खर्च करतात. प्रसिद्धी विभाग महापालिकेचा म्हणजे त्याच्यामध्ये एक माणूस आहे फक्त आणि तो एक कर्मचारी आहे. त्याच्याकडे प्रसिद्धी विभागाचा चार्ज आहे, गार्डन विभागाचा चार्ज आहे, वृक्ष प्राधिकरणाचा चार्ज आहे. तो अतिशय ओव्हरलोड आहे. त्यामुळे त्याला त्या गोष्टीसाठी वेळ मिळत नाही. आणि सध्याच्या ज्या म्हणजे सोशल मीडियाच्या ह्याच्यामध्ये तर असे एखाद्या एजन्सीची गरज आहे आणि एजन्सीची म्हणजे एजन्सीच्या माध्यमातून महापालिका जी चांगल्या पद्धतीने काम करते ती लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं निश्चितपणे म्हणजे योग्यच आहे. त्यात काही गैर नाही. महापालिकेची परिस्थिती बिकट असताना सुद्धा प्रसिद्धीवर खर्च करावा हे योग्य वाटतं का? प्रसिद्धीवरती खर्च करावा असं नाही. या म्हणजे महापालिकेचे काही धोरणं आहेत, काही महापालिका उपक्रम राबवते ते लोकांपर्यंत जातं. लोकांच्या काही सकारात्मक सूचना आहेत, काय केलं पाहिजे. तर याचा सुद्धा त्या माध्यमातून देवाणघेवाण होत असते. आपलं सगळ्यात लास्ट मध्ये आपण मागच्या वर्षी जे राबवलं डेंग्यू मुक्त अभियान त्याचा एक असा इतका सकारात्मक परिणाम आहे की 23-24 ला आपल्याकडे 110च्या आसपास पेशंट होते. मागच्या वर्षी फक्त 75 पेशंट होते आणि मागच्या वर्षी कोणाचाही डेंग्यूनं मृत्यू झालेला नाही. आणि या माध्यमातून एक लक्षात आपण घेतलं पाहिजे की शहरामध्ये जवळजवळ 1.5 लाख घरं आहेत आणि महापालिकेचे कर्मचारी 150 आहेत. ते प्रत्येक घराला भेटी देऊ शकत नाहीत, त्या ठिकाणची जाऊन तपासणी करू शकत नाही. कुठेतरी नागरिकांचा सहभाग देखील पाहिजे. नागरिकांनी स्वतःहून पुढे आलं पाहिजे, स्वतःच्या घराची तपासणी केली पाहिजे, स्वतःच्या घरातले पाण्याचे साठे तपासले पाहिजे, आडगळीतले साहित्य तपासले पाहिजे. तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या घरातल्या पाण्यामध्ये डेंग्यूचे डास
म्हणजे पैदा होणार, त्याच्यामध्ये निर्मिती होणार त्या डासांची, तेच तुम्हाला चावू शकतात आणि त्यातून तुम्हाला डेंग्यू सारख्या रोगाची लागण होऊ शकते. म्हणून आपण अहिल्यानगरवासियांना एवढीच विनंती करतोय, बाबा तुमच्या शनिवार रविवार आठवड्यातला एक दिवस तुम्ही 1 तास अर्धा तास आपण वेळ द्या आणि आपल्या घराची पाहणी करा. आपल्या घराच्या परिसरात काय काय आहे, आपल्या घराच्या परिसरामध्ये कुठं एखाद्या साठवलेल्या पाण्यामध्ये डेंग्यू डासाच्या आळ्या आहेत का बघा, कुंड्यामध्ये काय आहे का बघा, कूलर मध्ये काय आहे का बघा. बघितल्यानंतर ते ड्राय अप केलं तर आपल्यालाच त्रास होणार नाही. महापालिके म्हणजे 1.5 लाख लोक, म्हणजे 1.5 लाख घर आहेत आणि 150 कर्मचारी आहेत, शक्य नाही ना प्रत्येक घरापर्यंत जाणं. त्यामुळे आणि जे नागरिक अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांनी या उपक्रमाला प्रतिसाद दिला. अनेक लोकांनी बरेचसे व्हिडिओ वगैरे दिले, बाबा आम्ही आमच्या घराची तपासणी केली, तुम्हीही करा. नागरिकांनी आव्हान केलं, थोडंफार लोक चळवळीचं त्याला स्वरूप प्राप्त झालं आणि त्याचा दृश्य परिणाम दिसतोय. या वर्षी देखील आपण ही डेंग्यूमुक्त अभियान राबवतोय. आता दुसरा आठवडा आपली मोहीम आहे उद्या आणि असे आपण पुढचे 20 टोटल एकूण आठवडे आपण हे डेंग्यू मुक्त अभियान राबवतोय आणि जे लोक चांगल्या पद्धतीने काम करतील त्यांना आपण निश्चित काही पारितोषिक देऊ, काही रोख स्वरूपात रक्कम सुद्धा आपण देणार आहोत. तुम्ही स्वतः फील्डवर काम केलेलं आहे, मग तुम्हाला किती प्रतिसाद मिळाला नागरिकांचा? अतिशय चांगला आणि सकारात्मक प्रतिसाद आहे. लोक स्वतःहून म्हणजे स्वतःच्या घराची तपासणी करतात आणि अनेक व्हिडिओ आमच्याकडे येतात, अनेक फोटोज आमच्याकडे येतात, आम्ही पाहिलं. यातनं लोक स्वयंस्फूर्तीनं ते आपल्याकडे काम करतात. लोक स्वतः घराची स्वतःपासून सुरुवात करतात हे अभियान आणि आम्हाला ते शेअर करतात. यासारखं अजून म्हणजे याचं फलित काय, चांगलंच फलित आहे याचं. नाट्य संकुलाचं सध्या काम सुरू आहे आणि तिथले जे गाळे आहेत ते आरक्षण वितरित गाळे आहेत आणि त्या गाळ्यांमुळं संकुलाचं जे आहे ते महत्व कमी होतं. तुम्हाला काय वाटतं, ते त्याच्यावर तुम्ही कारवाई करणार आहे का काही? सर्वसाधारणपणे बऱ्याच वर्षापासून रखडलेलं हे नाट्य संकुलाचं काम होतं. ते सिव्हिल वर्क आम्ही चालू केलेलं, आता ते सिव्हिल वर्क संपून जाईल. त्यानंतर एक पुढं आता आम्ही त्याच्या अंतर्गत सजावटीचं देखील काम हाती घेतोय. ते अंतर्गत सजावटीचं काम एक पुढच्या 3-4 महिन्यात होईल. त्यानंतर हे नागरिकांसाठी सभागृह सुरू आणि त्याच्या काय कुठं त्याच्या फ्रंटेजला वगैरे ज्या अडचणी आहेत, समजा काही गाळे, ते आम्ही काढून टाकू ते भविष्यामध्ये. मोकाट कुत्र्यांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की मोकाट कुत्रे शहरातील माळी पिंपळगावला मोकाट कुत्र्यांचं निर्बीजीकरण चालू आहे असं सतत सांगितलं जातं, पण कुत्र्यांची टोळी शहरामध्ये दिसतीच आहे. कुठं गाड्यांना कुत्रे आडवे जात आहेत, कुठं अपघात होत आहे, कुठं ते चावे घेत आहेत. मग ह्याच्यावर काही केलंय का महापालिकेने? नाही, म्हणजे आपलं परत गैरसमज असा होतोय की बाबा कुत्र्यांचं आपण पकडतो, कुत्र्यांचं फक्त आपण निर्बीजीकरण आणि लसीकरण करतो. ऍट ए टाइम आपण गावातले सगळे कुत्रे 20,000 कुत्रे उचलून तिथं नेत नाही, त्याचं निर्बीजीकरण करत नाही. तर काय बॅच मध्ये घेऊन जातो, तिथं घेऊन जातो, त्याचं निर्बीजीकरण करतो, परत त्यांना लसीकरण करतो की जरी ते चावलं कोणाला जरी परत रेबीज सारखा असा घातक रोग होऊ नये यासाठी आपण त्याची काळजी घेतो. आणि लसीकरण केलं, निर्बीजीकरण केलं की त्याच्यातली जी आक्रमकता आहे त्या कुत्र्यामध्ये ती कमी होते. आपल्याकडे गैरसमज आहे की महापालिकेने उठलं पाहिजे आणि ती कुत्री पकडली पाहिजे, त्याला मारून टाकलं पाहिजे किंवा ती गायब केली पाहिजे. असं करता येत नाही अॅनिमल प्रोटेक्शन ऍक्ट नुसार. तर ही थोडंफार लोकांच्या मध्ये गैरसमज आहे. कुत्र्यांचं निर्बीजीकरण करणे आणि लसीकरण करणे ही कंटिन्युअस प्रक्रिया आहे. म्हणजे आपण जेवढी निर्बीजीकरण आपल्याकडची जी सगळी कॅपॅसिटी एक्सप्लोर करून 300, 400, 500 करू शकतो वर्षामध्ये, पण त्याच्या अगेन्स्ट बर्थ होतात. एक सर्कल आहे ते. परंतु बर्थ जी होतात ती निश्चितपणे आकडा कमी आहे, 100-200च्या आसपास आहे, पण आपण 500-600चं निर्बीजीकरण करतोय. त्यामुळे थोडं ह्याला वेळ लागणार आहे, परंतु याच्यामध्ये यश आहे, शाश्वतपणा आहे. शहरात जे रस्त्यांची कामं सुरू आहेत तर त्या अनुषंगाने जे आता काम सुरू आहे एकदम असं कासवगतीने काम सुरू आहे आणि आता पावसाळा आलेला आहे. नियमानुसार 7 तारखेनंतर वर्क ऑर्डर निघत नाही किंवा पावसाळ्यामध्ये आता काम चालू राहील की थांबेल हा एक. आणि त्याच्या अनुषंगाने अजून एक प्रश्न आहे की महापालिका कामाचं कसे पडताळणी करते आणि किती वेळा करते, कुठली यंत्रणा करते? एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, आपण जे म्हणताय 7 जून नंतर काम करू शकत नाही, ते डांबरीकरणाची काम आहेत. ही सिमेंट कॉन्क्रीटीकरणाच्या रस्त्याची काम आहे. ते काही पावसाळ्यात देखील आपल्याला करता येतात, त्याला कोणत्याही प्रकारची अडचण नाही. शहरामध्ये दाट वस्तीमध्ये काम करत असताना एक मोठी अडचण अशी की त्या रस्त्याच्या खाली असणारं सगळे इन्फ्रास्ट्रक्चर, त्या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन आहे, त्या ठिकाणी टेलिफोनची लाईन आहे, त्यामुळे खाली इलेक्ट्रिक लाईन आहे
लोकांचे कनेक्शन्स आहेत, अशा अनेक अडचणी आहेत. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आम्ही एक्सकेव्हेशन करायला जातो त्या त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स आहेत, ड्रेनेज लाईन्स आहेत. ह्या सर्वांची सगळी व्यवस्था करेपर्यंत पाणी सप्लाय कट करता येत नाही, ना लाईट कट करता येत नाही, टेलिफोन कट करता येत नाही. त्यामुळं ही सगळं सेफ ठेवून याची व्यवस्थित पद्धतीने शिफ्टिंग करण्यासाठी वेळ लागतो. त्याच्यामुळे याला जरा थोडा प्रोजेक्ट थोडासा रेंगाळल्यासारखा. परंतु आता एक वर्ष झाले, वर्षाच्या मध्ये 24 रस्त्यामधलं आपले 16 रस्ते आता कम्प्लिशन स्टेजला आहेत. 7-8 रस्ते आहेत ते आपण आता टप्प्याटप्प्याने पुढे चालू करणार आहोत. काही ठिकाणी लँड ॲक्विजिशनचा प्रश्न आहे. नागरिक ज्यांना स्वतःच्या त्यांच्या मालकीच्या जमिनी आहेत त्यांना आपण विनंती करून वगैरे त्या जमिनी घेतोय फ्री ऑफ कॉस्ट आणि नागरिकही तयार होत आहेत. या सर्व गोष्टीला वेळ लागते. परंतु निश्चितपणे आज 16 रस्ते पूर्ण झाले, राहिलेले 8 रस्ते आहेत. म्हणजे 66% काम जवळजवळ आपलं कंप्लीट आहे. राहिलेले 30% काम सगळं आपण 6 महिन्यात करू. या प्रोजेक्टसाठी कालावधी तसा 2 वर्षाचा आहे. आत्ता 1 वर्ष झालेलं आहे. त्यामुळे काम वेगात आहे, चांगल्या दर्जाचं काम होतंय आणि निश्चितपणे एक शहरामध्ये वेगळं चित्र आपल्याला हे सगळं पूर्ण झाल्यानंतर दिसेल. पत्रकार चौकात पार्किंगचा तर प्रॉब्लेम आहे शहरामध्ये. तर पत्रकार चौकात पाहिलं तर आता काही दिवसापासून आहेत ना, का पालिकेने आम्हाला नेमलेलं आहे असं म्हणून ज्या रस्त्यावर गाड्या लागलेल्या असतात ते चलन फाडतात ते काही महिला किंवा काही नागरिकांची तक्रार अशी की आमच्या गाड्या आमच्या दुकानासमोर लावलेल्या असेल तरी पण ते येतात आणि चलन फाडतात आणि किंवा आमच्याशी इथं वाद घालतात. यावर काय प्रतिक्रिया आहे तुमची? नाही, थोडंफार इंटरपर्सनल आहे हे. ज्या ज्या काय अशा तक्रारी असतील तर त्यांनी महापालिकेशी संपर्क करावा. आपण त्याची शहनिशा करून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी. परंतु पे अँड पार्कची एक पॉलिसी दिलेली आहे, ती जनतेमध्ये दिलेली आहे, त्याच्यावर हरकती सूचना घेतलेल्या आहेत, त्याचे प्रसिद्धीकरण केलेलं आहे आणि त्याचं कुठंतरी काहीतरी उल्लंघन होत असल्यानंतर ते कर्मचारी त्या पद्धतीनं पावती फाडतात. परंतु असं कोणाच्या जर प्रायव्हेट जागेत स्वतःची जागा आहे तरी पुढे लावलेली गाडी आहे त्याला दंड करतात वगैरे आणि तेवढी आपल्याकडली नागरिक तेवढे सुजाण आहेत. म्हणजे असं इतक्या सहजासहजी कोण काही दंड देणार नाही. त्यामुळे थोडंफार त्याची वस्तुस्थिती तपासण्याची गरज आहे. आता 2-3 दिवसाखालीच एक प्रकरण घडलं जन्म मृत्यू दाखल्याचं. राष्ट्रवादी काँग्रेसने जाऊन तिथं ते प्रकरण उघडकीस केलं की दलाल काही लोक 15-20 हजार रुपये घेऊन दाखले देत होते. आणि किंवा अशा पण काही घटना आहे. स्वतः मी मागच्या वेळेस बातमी छापली होती की बाबा जे डिजिटलायझेशन झालेलं नाहीये, काही नागरिकांच्या तक्रारी आहेत की बाबा आमचे दाखले आम्हाला वेळेत मिळत नाही किंवा ते जे आहेत जुने दाखले की त्यांच्या फायली उंदराने पार कुरतडलेल्या आहेत. यावर काय प्रतिक्रिया आहे तुमची? सर्वसाधारणपणे जून 16-15च्या आसपास हे आपल्या सर्व शाळा कॉलेजेस ओपन होतात. त्यावेळी ॲडमिशनसाठी मोठ्या प्रमाणात दाखल्याची आवश्यकता असते. शहरामध्ये मॅटर्निटी हॉस्पिटल जे आहेत मोठ्या प्रमाणात आहेत. बहुतांशी जन्म इथे होतात आणि त्या हॉस्पिटल मार्फत नोंद केली जाते आणि ती साहजिकच आहे. म्हणजे हा जो पीक पिरियड असल्यामुळे या ठिकाणी गर्दी होणे, त्या गर्दीतून थोडंफार म्हणजे ह्याच्यातून मनस्तापातून अशा पद्धतीचं आंदोलन होतं. परंतु यावरती आपण उपाययोजना करण्यासाठी आपण काय केलेलं आहे की माळीवाडा जो आपलं प्रभाग समितीचं कार्यालय 2 होतं किंवा तिथला सेतू होता आपला किंवा सिटीजन फॅसिलिटी सेंटर ज्याला म्हणतो, त्या ठिकाणी आपलं पूर्वी दाखले दिले जायचे फक्त. पण आता आपण शहरामध्ये साविडीला देतो. तो जरी बुरुडगावचा असला तरी तो बुरुडगाव रोडचा असला तरी तो साविडीला जाऊन दाखला घेऊ शकतो, तो झेंडी जाऊन दाखला घेऊ शकतो किंवा तो बुरुडगाव रोडचं आपलं जिजामाता कार्यालय आहे केडगाव आणि बुरुडगावचं, तर त्या ठिकाणी देखील तो दाखला घेऊ शकतो. तर लोक काय होतं की तिथं पूर्वीपासूनची सवय असलेले लोक तिथं गर्दी करतात. लोकांना आम्ही सांगतो तुम्ही ह्या 3 ठिकाणी सुद्धा तुम्ही शहरात कुठं जरी असलं तरी तुम्हाला दाखले मिळते. तिथले अतिशय म्हणजे नेहमीप्रमाणे मनुष्यबळ कमी आहे, मागणी जास्त आहे, काही जुनं रेकॉर्ड आहे, तुम्ही म्हणताय तसं खराब झालेलं आहे, त्याचं स्कॅनिंगचं काम चालू आहे आमचं. ते स्कॅनिंग करून डिजिटायझेशन करू आणि ते ऑनलाईन केल्यानंतर मग आपल्याला काही आपल्याला सुद्धा घर बसल्या सुद्धा दाखला मिळू शकतो. घर बसल्या दाखला देण्यासाठी सुद्धा आमचा आता प्रयत्न चालू आहे. आम्ही एक महापालिकेचं व्हॉट्सअप चॅनल तयार करतोय. ते व्हॉट्सअप चॅनल हे आमचं इंटरॅक्टिव्ह असेल आणि त्या माध्यमातून तुम्हाला इथून पुढे आम्ही घर बसल्या दाखला देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यामुळे महापालिकेकडे येण्याची सुद्धा आवश्यकता नाही. आणि नागरिकांमधून एक प्रश्न आहे म्हणजे आता भिंगार पालिकेमध्ये मर्ज होणार आणि आता पालिका तोंडावर आलेले आहेत. यावर थोडीशी माहिती पाहिजे होती की बाबा. नाही, तर ही काही वास्तवता नाही, ही काहीतरी अफवा आहे. म्हणजे केंद्र शासनामार्फत राज्य शासनामार्फत असा एक प्रस्ताव आलेला आहे की ज्या ज्या कॅन्टोन्मेंट आहेत
त्यांची आता आवश्यकता उरलेली नाही, त्या नजीकच्या कॉर्पोरेशनमध्ये विलीन कराव्यात. परंतु प्रॉब्लेम अहिल्यानगर महानगरपालिका आणि भिंगर कॅन्टोन्मेंटमध्ये आर्मीची मध्यभागी अशी 300 एकर म्हणजे जमीन आहे. भौगोलिक सलगता नाही, जिओग्राफिकल त्याला कंटिन्युएशन म्हणतात, ते नाही. बरेचसे स्टेशन हेडक्वार्टर वगैरे त्या मध्यभागी असल्यामुळे ते शक्य नाही. ज्याला भौगोलिक सलगता असते त्या ठिकाणी फक्त ते मर्ज होऊ शकतं. आणि त्यांना जे त्या पलीकडल्या बाजूला जे आहे ते पूर्वी एक क वर्ग नगरपालिका झालेली होती नागरदेवळे, त्या नगरपालिकेशी त्यांची म्हणजे ही आहे, सलगता आहे. त्यामुळं आपण देखील महापालिका प्रशासन अशी भूमिका घेतली की त्यांची सलगता असल्याने त्यांच्याकडे आपण म्हणजे वर्क करावा अशा पद्धतीने प्रस्ताव पाठवलेला आहे. त्यामुळं हे काय इकडं वर्ग होईल तिकडं वर्ग होईल असा आपण प्रस्ताव जरी पाठवला तर राज्य शासन केंद्र शासनाने अजून अद्याप त्यावरती काही निर्णय घेतलेला नाही. त्यात काय होऊ शकतं, महापालिकेत येऊ शकतं किंवा तिकडे बी जाऊ शकतं. आता आगामी महानगरपालिकेची निवडणूक आलेल्या आहेत, त्यावर काय भूमिका आहे, तुमची काय उपाययोजना आहे? भूमिका म्हणजे महापालिकेच्या जी निवडणुका आहेत, पंचवार्षिक निवडणुका होत्या, काही कारणास्तव लांबलेल्या होत्या. आता प्रभाग रचनेचे आदेश आलेले आहेत आणि त्या प्रभाग रचना बनवण्याचं काम आमच्याकडून चालू आहे. ते आम्ही येणाऱ्या 30 तारखेपर्यंत बनवतोय. 3 तारखेपर्यंत 8 तारखेपर्यंत आयोगाकडून मान्यता आणून त्याच्यावरती हरकती सूचनासाठी प्रसिद्ध करू आम्ही. त्यानंतर ते कार्यक्रम सुरू होईल. काही सूत्रांकडनं असंही कळालं की आयुक्तांना मुंबईला जायचंय, त्यांना मुंबईला बदली पाहिजे, असे काही सूत्रांकडनं कळालं. नाही, खोटं आहे. आता मला 1 वर्ष झाले, अजून 2 वर्ष इथं आहे मी, अजून 3 वर्ष राहू शकतो इथं. थँक्यू. थँक्यू. आपण आत्ताच महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त यांच्याशी बातचीत केलेली आहे आणि नक्कीच जनतेचे जे प्रश्न होते त्याचे उत्तर आता जनतेला मिळाले असतील. तुर्तास इथंच थांबते. धन्यवाद.